नांदेड दौऱ्यात कार्यक्रम आहे, रमाबाईंची जयंती आहे, त्या जयंतीला आलो मी. मसाजोग प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. मसाजोग संतोष देशमुख खून प्रकरणात त्यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु उज्ज्वल निकमची मुलगा आहे ती धनंजय मुंडे यांची केस लढवते. आता देशमुख कुटुंबानेच वकील सुचवला पाहिजे. मी त्यांना त्याही वेळेस म्हणालो होतो की तुम्ही तुमचा वकील सुचवा आणि त्याला आपण नियुक्ती करून घेऊ त्या याच्यामध्ये. आता त्यांच्याकडून तसं काही कम्युनिकेशन आलं नाही की आम्हाला हाच वकील पाहिजे म्हणून. मी आजही त्यांना असं सल्ला हाच देणार आहे की त्यांना वकील जो पाहिजे तो त्यांनी निवडला पाहिजे आणि शासनाला कळवलं पाहिजे की हा वकील आम्हाला पाहिजे. मग आम्हाला शासनाशी बोलता येईल. कुटुंबाने जो वकील दिलेला आहे तो द्या, शासकीय वकील तुम्ही देऊ नका. कुटुंबाने मागणी केली पाहिजे आणि त्यांचं नाव दिलं पाहिजे की आम्हाला अमुक वकील पाहिजे. मग त्याच्यातलं असताना आम्हाला त्याच्यामध्ये शासनाला दबाव आणता येईल आणि त्यांचंच तुम्ही नाव घ्या हे आम्हाला सांगता येईल. देशमुख कुटुंबियानं साहेब निकमांची मागणी केली होती की सरकारी वकील. आता त्यांनी जर निकमांची मागणी केली असेल तर मग ती योग्य मागणी आहे. म्हणजे त्यांनी मागितल्याप्रमाणे शासनाने दिलं आहे, त्याच्यामुळे काही हे नाही. पण त्यांनी ही मागणी केली होती इथपर्यंत मला माहीत नव्हतं. साहेब, सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या बाबतीत जी याचिका आहे त्यावरती निकाल येत नाही. तारीख पे तारीख आहे, कोर्ट आहे ती. पण याची पण त्यांनी कोर्टाला जेव्हा वाटेल तेव्हा ते निकाल देतील. 5-5 वर्ष झाले साहेब, निवडणुकाच नाही. ते असे की निवडणुका ह्या झाल्या पाहिजेत, त्या घेतल्या पाहिजेत आणि ती घेण्याची जबाबदारी जी आहे ती राज्याचा इलेक्शन कमिशन जे आहे त्याच्यावरती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन त्या ठिकाणी की त्यांनी इलेक्शन घेतल्या नाही तर काय कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे असं कुठंच तरतूद नाही. म्हणून मध्यंतरी आम्ही असं एक इलेक्शन पिटिशन दाखल केलं होतं की यांनी जर योग्य वेळेस इलेक्शन घेतल्या नाही तर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा. मी दुर्दैव असं म्हणेन की लॉर्डशिप कुलकर्णी जे आहेत त्यांच्याकडे ते हिअरिंगला गेलं, त्यांनी ती खारिज केली. पण खारिज केल्यानंतर मार्ग काय तर काही नाही, जशीच्या तसंच आहे. सामनामधून सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जाते आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत त्याचं उत्तर द्या. नाही, पण जवळीक यांच्यासोबत साधी झाली. थँक्यू. साहेब, स्वारगेटमध्ये आज एका मुलीवर बलात्कार झालेला आहे. स्वारगेट पुणे राज्य धरून निघाले. पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न असा आहे की फक्त स्वारगेटने अनेक ठिकाणी झालेले आहेत, तिथल्या का रिपोर्टिंग करत नाही. मीडियाने इतर ठिकाणी झाले तिथलंही रिपोर्टिंग करा. त्याही मुलीला असताना न्याय मिळाला पाहिजे. आणि सर, हा जो बलात्कार आहे तो स्वारगेटच्या बसस्थानकात झालेला आहे. शिवशाही बसमध्ये पुन्हा एकदा बस स्टँडची पण सुरक्षित. अरे कुठलीच एरिया सुरक्षित नाही. बस स्टँड काय कुठलीच एरिया सुरक्षित नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने असणारा महिलांच्या संदर्भातला प्रचार करताय, उपभोगाची वस्तू म्हणून असणारा RSS BJP असणारं जे तत्त्वज्ञान सांगतात आहे त्यातून मानसिकता ती डेव्हलप होणारच आहे. शिवसेनेमध्ये पदे मिळवण्यासाठी मर्सिडीज द्यावं लागतात निरंतर. मला माहीत आहे. थँक्यू. साहेब, शेवटचा प्रश्न. लाडक्या बहिणी म्हणजे लाडकी बहीण योजना यांनी जाहीर केली होती. आता 9 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं. त्या बहिणी बघतील काय करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.